त्याच्यासाठी त्या मनावर आपण लाईफ मध्ये कामच नाही करत. त्यामुळे कोण कोण अजून आहेत बघा, की ज्यांना आपण सांगायचंय, ज्यांनी मनाला मनावर घ्यायला पाहिजे, अशा लोकांना पटापट कॉल करा. कारण आपण आता पहिल्यांदा जाऊ खरं एक्सपिरियन्स, याच एक्सपिरियन्स मुळे आपलं सगळ्यांना एक कॉन्फिडन्स भेटतो. ह्यांचं होतंय तर माझं पण होईल, ह्यांचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर माझे तर एवढेच आहेत, असं कधीच वाटत नसतंय. एवढ्या प्रॉब्लेमला आपण एवढं करून ठेवत असतोय. पण आपल्याला एखाद्याचा ऐकला एक्सपिरियन्स तर कॉन्फिडन्स वाढायला लागतोय. ओके, जो आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो यासिन बाबी सर, या दोघांच्याकडे पण जाऊन नाईकवडी. ओके, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण. येते का काढायला म्यूट? झालं की. गुड मॉर्निंग. गुड नाव मॉर्निंग. गुड कुठून मॉर्निंग ताई. आहात, लिंक कुणाकडून मिळाली, आणि आतापर्यंत काय काय एक्सपिरियन्स आतापर्यंतचा? गुड मॉर्निंग ताई. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग ऑल ऑफ यू. शतायुषी फॅमिलीला माझा खूप खूप नमस्कार. माझं नाव मीना जासिन नायकोडे, मी रेंदाहून आहे. मला ही लिंक दिली नाठोडे सरांनी. माझं वजन कमी करायला मी इथे आलेलो. माझं वजन वेट लॉस 12 किलो झालंय. फॅट लॉस साठी मी अजून मॅरेथॉन मध्ये काम करालोय. वजन कमी करायला आलेलो, पण माझा प्रॉब्लेम भरपूर होता. मला किडनी स्टोन होतं. परत मला महिन्याला माझी एमसी व्यवस्थित होत नव्हती. पण इथं आल्यापासून किडनी टोमॅटो काकडी वगैरे काय तर खाल्लं तर मला खूप त्रास व्हायचा. पण आता म्हणजे लक्षात आलं नाही माझ्या, मी फक्त वजन करायच्या मागे लागलं. खरं किडनी स्टोन होतं लक्षात नव्हतं माझ्या. पण आता काकडी टोमॅटो सॅलड मध्ये मी सगळं घेतोय. माझं किडनी स्टोन भरपूर कमी झालं. म्हणजे औषध तर काय घ्यायला लागत नाही. आणि माझी महिन्याला व्यवस्थित अगदी बरोबर होते. आणि 12 किलोचा फॅट लॉस झालाय, वेट लॉस झालाय. अजून फॅट लॉस साठी काम चालू आहे. परवा आम्ही ट्रिपला गेलो होतो. पंढरपूर, तुळजापूर, स्वामी समर्थ, अक्कलकोट असं 5-6 ट्रिप होती. पण जरासं थकवा आला नाही. विशाळगडला गेलो तर मी ते डोंगर बघूनच गप्प व्हायची. पण आता एवढं सगळे देवदर्शन तुमची मी करून आले, खरं मला थकवा जरा सुद्धा जाणवला नाही. काय त्रास झाला नाही. आल्यानंतर मी म्हटलं आता मी 4 दिवस आजारी पडणार आहे, तरी सुद्धा मला काही थकवा जाणवला नाही. मला एकदम छान वाटलं. किडनी स्टोन पण गेला आणि वेट लॉस पण फॅट लॉस पण आता व्हायला चालू आहे. महिन्याला पण अगदी व्यवस्थित होत्या. मला आता काहीही तक्रार नाहीये. मला एकदम एकदम छान वाटायलंय. भाभी, अजून किती वेट लॉस करायचंय? अजून माझं 25 किलो करायचंय. ओके, म्हणजे 25 किलो जाता 10-12 किलो झालाय. हा, 12 किलो झाला. 1/3. हा. आता पद्मजा मॅडम कधी वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट करणार आहेत माहिती झाले काय तुम्हाला? बुधवारी पासून. हो, नाही, आणि पुढे ढकलल्या त्या, होय. माहितीये का? हो. काय शुक्रवार. का? अं? कधी केलंय सांगा? शुक्रवारी. शुक्रवार पासून वेट लॉस शुक्रवार. मॅरेथॉन आहे आपली. या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये सगळ्यांनी कमीत कमी 10 दिवसांमध्ये किंवा 21 दिवसाची मॅरेथॉन करू, आणि भारी पैकी आपण 5-5 किलोचं टार्गेट ठेवलं तर कम्प्लीट होत आहे. आपल्याला ही मॅरेथॉन जरा पद्मजा मॅडम नवीन काय काय करणार आहेत म्हणून आणि एक दिवस मागून घेतल्यात. ओके, त्यामुळे भारी पैकी तुम्हाला या वेळेला भरपूर मिळणार आहे. म्हणजे एवढं सोपं सोपं आहे आता ते, त्यामुळे करू आपण. ओके ओके, चलो. चालेल. यासिन सर, तुमचा एक्सपिरियन्स काय काय? तुमचा लय भारी आहे म्हण, डॉक्टर प्रसाद सर सांगायला लागलेत मला. माझं काही गोळ्या माझ्या कमी आहेत मॅडम. बर, कशासाठी चालू केलं? कुणी चालू केलं? पहिला बायकोनी चालू मला केलं? हे आपले पहिल्या मॅडमला आमच्या घेतल्या. हम्म. मग मी ते आता हळूच मला त्यांनी सांगितलं की असं की यात शुगर बी कमी येते. म्हणतात मी आमच्या दादाचा एक पाय जरा दुखत होता. हम्म. त्याने म्हटलं मला की माझं पाय दुखायचं कमी आहे, तू पण जरा घेतोस का बघ. मी बी घ्यायला चालू केलो. घ्यायला चालू केल्यावर मला पहिल्या दिवशी लगेच झामकून साखर कमी आली. हम्म. साखर कमी आली, परत आणि परत आहे तिथं आलं, आणि परत तिचे एकदम चालू झालं. म्हणजे ती खायला बियायला व्यवस्थित घेतलो. हळूच माझ्या 3 गोळ्या कमी झाल्या मॅडम. ओके, बीपीची डायबिटीस गोळी, होता तुम्हाला? हम्म. बीपीची गोळी चालू केली ती, रक्तपाताची गोळी चालू केली ती, साखरेच्या 2 होत्या, हम्म. त्यात एक राहिल्या, 3 गेल्या. ओके, डॉक्टरनी कमी केल्यात का तुम्ही कमी केलं?
डॉक्टरनेच कमी करून केलंय. बर, सगळ्यात मेन महत्वाचं, बीपी किती वर्ष झालं होतं? बीपी लगेच चालू झाली ती. तो तर बर, मला आणि शुगर? शुगर 7-8 वर्ष झाला आहे. 7-8 वर्ष झालाय. ओके. आणि बीपीची रक्त? गोळी होती, रक्तपाताची गोळी होती आणि शुगरच्या 2 गोळ्या होत्या मॅडम. मग हा, बीपीची गोळी बंद झाली, रक्तपाताची पण गोळी बंद झाली आणि शुगरच्या 2 गोळ्या होत्या. आता एक गोळीवर फक्त आलेलं आहे आणि ते पण संध्याकाळी एक वेळा घ्यायचं आहे. ओके. हा, म्हणजे एवढ्या एवढ्या वर्षाचा किती महिने लागले यासिन सर तुम्हाला हे सगळं रिझल्ट यायला? 2.5-3 महिने लागले की. 2.5-3 महिन्यात डॉक्टरनी गोळ्या कमी बंद कमी केल्या? केले. हम्म. कमी बर, केले. ओके. कारण काय आहे की आपण आपल्यावर सातत्यानं काम केल्याशिवाय होत नाही. तुम्ही पण वेट लॉस मॅरेथॉन मध्ये असता काय? वेट लॉस मॅरेथॉन मध्ये घेतलो होते एकदा, कारण मला ते जमलं नाही. बर, मग ह्या वेळेला आता घ्या. आता या वेळेला वेट तुम्हाला जुळवून देतो. त्यांना वेट कमी करायचं नाही आहे, वाढवायचं आहे. कोण म्हणते मग वेट कमी होते म्हणून? वेट लॉस मॅरेथॉन, ऍक्च्युली ते हेल्दी मॅरेथॉन म्हणायला पाहिजे त्याला. तुम्हाला त्यांचं गेन म्हणणं करायचं आहे तसं आहे ना? मॅडम, हा, त्यांचं म्हणणं तसं आहे. मी त्याला सारखं म्हणतोय वेट लॉस मध्ये घ्या, माझ्या बरोबर घ्या म्हणून. त्यांच्या बरोबर माझं पण कंटिन्यू व्यवस्थित आहे, माझं मनावर ताबा नाही आहे. मी काय तर खातोय, काय तर करतोय आणि हिने संग असलं तर मी काय खात नाही, काय करत नाही. मग गेल्या वेळेला घेतलं तर कंटिन्यू झालं, तर माझं पण 3 किलो त्यावेळेला कमी झालं आणि ह्यांचं पण 2 किलो कमी झालं मॅडम. हा. हा, मग आता या वेळेला यासिन सर, यासिन हा, सर, तुमचा सेपरेट प्लॅन करते मी. काय हा, करायचं मी तुम्हाला सांगते, त्या हा. पद्धतीनं करा. कसं वेट लॉस? वेट लॉस नाही, ती डायबिटीसची गोळी आहे ना, ही न्यूट्रिशन, ही थेरपी म्हणून पण आपल्याला यूज करता येतात. तो एक उपचार पद्धती म्हणून आपल्याला वापरता येत्या. म्हणजे मग डॉक्टरांचे उपचार आपण घ्यायचं नाही का? ते घ्या, पण तुमचं खानपान जोपर्यंत सुधरत नाही, त्याच्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी ऍड होत नाहीत, तोपर्यंत डायबिटीसची गोळी तुम्हाला परमनंट बंद करायची आहे ना, काय टेम्पररी करायची आहे? परमनंट करायची आहे. त्याच्यावर काम करा, कारण ती मॅरेथॉन ही हेल्दी मॅरेथॉन आहे. म्हणून आपण त्याच्यावर प्रॉपर काम करायला लागलो. तुम्हाला वेट लॉस नको असेल तर होणार नाही, काळजी घेतली जाईल. ते तुमचा वेट लॉस न होता तुम्हाला या मॅरेथॉन मध्ये तुमची हेल्थ अजून जरा इम्प्रूव्ह होईल, म्हणून ती हेल्दी मॅरेथॉन. आणि काय राहू दे की हो, दुसऱ्याचं घर, बापाचं घर सोडून तुमच्यासाठी इथं येऊन राहिल्यात, त्यांच्यासाठी तुम्हाला मॅरेथॉन मध्ये भाग घेता येत नाही? घ्या की तेवढं. आणि कसं सांगायलाच बघा, माझं माझ्या मनावर कंट्रोल नाही. हो, खरंच कंट्रोल नाही आहे. आपणच ठेवायला लागतंय. ते धनाजी काही सरांचं यासीन सगळं सरांच्या ऐकतोय मुळे ते होणार नाही. आ नाही, धनाजी सरांचं ज्या वेळेला ऐकतं की त्यावेळेला म्हणतोय नाही, सरांनी एवढं कंट्रोल केलंय तरी आपण पण करायला पाहिजे. आणि कधी पण जाऊन दे, पद्मजा मॅडम पण सगळं सांगतात, सर कुठं पण गेलं की सॅलड घेऊन जायचं, आधी सॅलड खायचं, नंतर ना काय असेल ते खायचं, कुठं पण किती पण पाहुणे बहीण असू नये कुठं पण. तसं मी पण म्हणतोय, खरं मला माझ्या मनावर अजून ताबा नाही आहे. नाहीतर माझं अजून कमीत कमी एक 16 किलो तर वजन कमी झालं असतं मॅडम. पण आता नाही, ओके. आता कंटिन्यू आता करणार आहे मी. धनाजी सरांचा कस लागणार आहे आजच्या टॉपिक मध्ये, कारण धनाजी सर आजच्या टॉपिक नंतर ह्यांनी तर मनाला मनावर घ्यायलाच पाहिजे. हा, कारण काय आहे, नाहीतर मग इकडनं आपण टॉपिक द्यायला लागलो, अजून कंट्रोल नाही, कंट्रोल नाही. कंट्रोल आणायला लागतो, साधना करायला लागते. तुम्ही तर वर्कआउटला आहे, काय थोडा वेळ योगाला पण या, मग होत आहे. आणि यासिन सर नक्की तुम्हाला साथ देतील यावेळच्या मॅरेथॉन मध्ये. आणि चलो. परत मॅडम माझा पाय पण फ्रॅक्चरचा आहे होता, म्हणजे माझं पडल्यामुळे माझ्या पायात आहे की नाही सळ्या वगैरे घातलेल्या होत्या. मग थंडीच्या दिवसात म्हणा, पावसाळ्यात म्हणा, कधी पण. आता 2-3 किलोमीटर फक्त चालले. आता मी कसं रोज जातोय फिरायला, आपलं हुपरीचे रेंदाचं टेकड जरा चढून आलं की लगेच माझा पाय सूज भरायची पायाला. मला पाय उचलून ठेवायला येत नव्हतं. आणि ज्या वेळेपासून मी आपला फ्युल घ्यायला चालू केलं, स्टार्टिंगला मला मॅडमांनी काय म्हटलं, पद्मजा मॅडमांनी, तुम्ही डायरेक्ट वर्कआउटला येऊ नका, अजून तुमचं वजन आहे, पाय फ्रॅक्चर आहे, तर तुम्ही रोज वॉकिंग करत जावा. तर मी वॉकिंगला 2-3 दिवस गेले, त्यावेळेला नवीन होते त्यावेळेला. तर मी म्हटलं आता माझा पाय परत सुचतोय, आता मला काय नाही. सासूबाई म्हणाले जाऊ नकोस तू, हे फक्त पी आणि घरात बस. तरी 2-3 वेळा पिलो आणि तसंच बसलं. पण नंतर ना ज्या वेळेला वॉकिंग चालू केलं, मला वाटतं आता पाय सुचतोय, माझं दुखतंय. मला माझ्या फ्रॅक्चरच्या पायाला काही पण त्रास झाला नाही. आपल्या फ्युल मध्ये एवढी ताकद आहे, पोलिओचा पाय बरा करतोय, फ्रॅक्चरचा पाय बरा करतोय, तर मग काय चांगल्या माणसाला तर एकदम एक नंबरच आहे तो. यस, एकदम भारी. कसलं भारी सांगितलं की नाही. पोलिओचा पाय बरा करतोय. पोलिओचा पाय बरा हा त्याच्यावर काम केल्यामुळे, त्याला एक्सरसाइज, बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला देतो तेव्हा हे होऊन जातं.
जोरदार क्लॅपिंग करू आपण नायकवडी फॅमिलीसाठी, कारण बेस्ट रिझल्ट मान्य केलं ना त्यांनी. माझ्या मनावर कंट्रोल राहत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं भाभी. तुम्ही फक्त मान्य केलं, बाकीचे लोक मान्य करत नाही. हे कुठं ना कुठं थोडं थोडं प्रत्येकाचं होतच असतं. पण रिअल जसं धनाजी सरांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं केलं, त्या पद्धतीनं आपण पण ठरवलं आणि केलं तर होऊन जात आहे. नेक्स्ट एक्सपिरियन्स घेणार आहोत आपण आता अजय गुजर सरांचा. जोरदार क्लॅप करू आपण अजय सरांसाठी. कंटिन्यू अजय सर, म्यूट काढा. नमस्ते, मी अजय गुजर मिरज मधून बोलतोय. मला अंजली पाटील मॅडमनी लिंक दिली. मी माझं वजन 90 किलो होतं. मी वेट लॉस साठी प्रथम जॉईन झालो. माझं काम दिवसभर उभारून असल्यामुळे जरा व्हेरिओजचे पण मला सिम्पटम्स आहेत थोडेसे पायाला. म्हणजे अजून काही फार सुरुवात नाही आहे, पण पायाला डाग वगैरे पडणे असे चालू झाले. पण वेट लॉस साठी जॉईन झाल्यानंतर जवळपास महिन्याभरातच माझं 5 किलोपेक्षा जास्त वेट लॉस झालं. मला एक 4 प्रकारच्या गोळ्या चालू झाल्या त्या. पहिल्यांदा एक बीपीच्या गोळ्या होत्या, इकोस्प्रिन, थायरॉइड अशा गोळ्या चालू झाल्या. डॉक्टरनी पण सांगितलेलं की वेट लॉस केलं तर तुमचं वेट लॉस हे गोळ्या बंद होऊ शकतील. त्याप्रमाणे मी सुरुवातीला वेट लॉस थोडं झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच माझ्या 2 गोळ्या बंद झाल्या, इकोस्प्रिन, थायरॉइड सारखी. नंतर बीपीची गोळी कालांतराने हळूहळू करत 50 mg ची 20 mg झाली. 20 mg वरून परत बंद झाली गोळी माझी. मला ह्या शतायुषीच्या माध्यमातून या जवळपास एक 20 किलो वेट लॉस केल्यामुळे चांगला फायदा झाला सगळा. ओके, त्याच्यावर सध्या मी काम करतोय. आयडियल वेटला अजून किती कमी आहे? व्हायचं कमी व्हायचं का? आला तुम्ही आयडियल वेटला? आयडियल वेटला आलो मॅडम. आयडियल वेट 72 होतं माझं. 71 पर्यंत येऊन गेलो परत. पण ओके. हे अजय सर काम काय करताय? मी व्यवसाय टेलर आहे, लेडीज टेलर आहे आता सध्या. ओके, म्हणजे उभं राहायचं काम आहे ज्यादा. काउंटरचं काम आहे. उभं राहायचं काम आहे. शिक्षक हे सगळे उभा राहणारे असतात ना, त्यांना जरा व्हेरिकोज वेन्स आणि नुसताच बसून राहणारे हेवी वेट वाल्यांना पण ही प्रॉब्लेम येत आहेत. पण एकावर जसं वेट लॉस केला ना, आता त्याच्यावरचा लोड कमी झाला आणि त्याच्यामुळं खूप भारी रिझल्ट येईल नक्की अजय सर. आता तुमचा जो रिझल्ट आहे ना, तोच रिझल्ट आपण खूप लोकांना मदत करायची. खूप लोकांना या सगळ्याची गरज आहे. आपण ज्या चॅलेंजला फेस करायला लागलोय तोच चॅलेंज खूप लोकांना आहे. खूप लोकांना मदत ऍक्च्युली करतायत, ते अजून पण करतील. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अजय गुजर सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, एक वेलकम करू. हा अजय सर बोला. आभार मानायचे राहिले. प्रसाद सर काही वगैरे नाही, सगळ्यांनी आम्हाला चांगली मदत माहितीये केली. तुम्ही जिथे आभार मानता तिथंच मी थांबवते. काय असतं माहितीये का, तुमचं बरोबर आहे, तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय, हे अगदी राईट आहे. पण काही वेळेला मी का थांबवत असते की या सगळ्या गोष्टींची आम्हा लोकांना सवय नको लागायला, की स्तुतीची, म्हणून मी थांबवत असते. तुमचं बरोबर आहे, तुम्ही कृतज्ञता व्यक्त सगळ्यांची मदत करताय. चांगली होती, सगळी चांगली पण आहेत ना, सगळ्यांचं कॉपरेशन चांगलं असते. येस, 100% असणार आहे. ओके, चलो परत एकदा जोरदार क्लॅप करू अजय सरांसाठी, अजय सरांच्या फॅमिलीसाठी. आणि मस्तपैकी जाऊ आता एक वेलकम करू शतायुषी फॅमिली मध्ये. अश्विनी नाव काय आहे त्यांचं? मंगल जाधव आहेत आणि मल्लाप्पा जाधव आहेत. हे ओके, कोल्हापूरच्या पुढे राहतात. हे आजच जॉईन झालात फर्स्ट टाइम. परवा एकदा आपल्याला हे ऐकून गेलात फिल स्टेशन. आणि काल आलात, काल रात्री 11:30ला परत मामांचं चेकअप केलं, परत काकींचं चेकअप केलं, सगळी माहिती सांगितली आणि आता आपल्या शतायुषी फॅमिलीला ते जॉईन झाले. ओके, चलो जाधव फॅमिलीचं शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम करू शकता फटाफट सगळेजण आणि म्यूट करा लगेच. वेलकम जाधव फॅमिली, जाधव फॅमिली आइए स्वागत आहे पधारिए, शतायुषी पधारिए सताइशी परिवार एक जो प्रकाश प्रिय है, वेलकम. येस, पहिल्यांदा नाव कुठून आहे, लिंक आता काही अश्विनी खंडच मिळाल्या, पण कशासाठी जॉईन झाला तेवढं सांगा आता. मला गुडघ्यांचा जास्त त्रास आहे, असं बसता येत नाही. डॉक्टरने सांगितले की जवळ पाय घेऊन असं बसायचं नाही, खुर्चीवरच बसायचं.
मग माझी नंदूबाई आहे इथं हातकलंगड्याला, मी आले मॅडम ह्यांचं कळाल्यानंतर मी म्हटलं मी पण जॉईंट होतो. आणि एवढा पाय दुखणं म्हणजे आता भरपूर त्रास आहे, म्हणजे जवळ पाय घेताना खाली बसल्यानंतर मला भरपूर कळा आहे पायात. बर. आता वजन जाधव ताई, हे तुमचं वय किती आहे? 48. फक्त. आणि ह्या गुडघ्याचा त्रास कधीपासून चालू झालाय? ही 2 वर्ष झाले, जरा जरा चालू होता, खरं आता मे महिन्यापासून जास्त त्रास आहे. कोल्हापूरमध्ये जिथं कुठला डॉक्टर सांगतील तिथं मी प्रयत्न करत होतो, कारण काही कमी नाही. नंदुबाईकडे इथं आल्यानंतर मला समजलं, यांची माहिती मिळाल्यानंतर मी इथं येऊन चौकशी केल्यानंतर मी सगळं हे केले. ओके. आता कसं आहे माहितीये जाधव ताई, जे काय तुमची औषधं आहेत ते असू दे, त्या गुडघ्याला काय औषधं नसतात सोडा. पण आता ही जे काही कराल ते सातत्यानं करा. तुम्हाला वाटेल गुडघ्याचा प्रॉब्लेम, आपण हे सगळं करायला लागल्या जरासा हलका फुलका व्यायाम करायला लागल्या लगेच बरं होईल. पण फरक जाणवेल, पण त्याला रिपेरी व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तेवढा वेळ द्या. नाहीतर तुम्ही काय म्हटला, मी लई डॉक्टर केले. आपण काय करतो, एक बघतो 8 दिवस बरं वाटते, काय नाही वाटत, चला दुसरीकडं. परत तिथनं सुरुवात होत असते. ह्याला काय देणार आहेत ते? पेन किलर. मग आपल्याला त्या गोष्टींपेक्षा सातत्यानं काम करा. त्या गुडघ्यावरचा किती लोड आहे एक्स्ट्रा तो काढा. त्याच्यानंतर जी लाईफस्टाईल डॉक्टरनी सांगितल्या ना, तो पाय दुमडून ठेवू नका. आज तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टी करा. खाली बसू नका म्हटलेत ना, तो रिपेअर येऊस तोपर्यंत खाली बसू नका. कारण खाली बसून वर उठताना त्या परत पायावर खूप लोड येतोय. तो पाय दुमडायचा नाहीये, तर त्या गोष्टींची काळजी घ्या. कारण डॉक्टरांनी इतका अभ्यास केलेला असतो आणि ते आपल्याला गाईड करत असतात. आपण 100% त्याच्यावर खरं उतरणं गरजेचं असतं. त्या गोष्टी करा, खूप भारी होईल, पूर्ण बरं व्हाल तुम्ही. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण जाधव वहिनींसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजच्या आपल्या टॉपिककडं. आजचा आपला टॉपिक आहे धनाजी सरांचा. कारणाच्या आज आपल्याला खरंच सांगू काय, मंगळवार म्हटलं, सोमवार म्हटलं, वेगवेगळे विषय हे जे आपले ठरलेले आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला एक माइंडसेट होऊन जातो सकाळीच, की अरे आज आपल्याला हे ऐकायचंय, आज आपल्याला बोधकथा ऐकायची आहे, आज आपण फ्युअल इन्फॉर्मेशन ऐकणार आहोत. असं रोज एक 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 असल्यामुळं भारी आपल्याला माइंडसेट तयार होतो. आणि तोच पक्का करण्यासाठी आज धनाजी सर आहेत. धनाजी सरांसाठी एकदा जोरदार क्लॅप करू. मनाला कसं मनावर घ्यायचं, मनावर काम काय करायचं, मन असतं कुठं, दिसतं का नाही दिसत, पण अस्तित्व मात्र 100% जाणवत असतं. त्याचं स्थान तर कुठं आहे माहितीच नाही, कुठल्या सायंटिस्टना पण अजून ते सापडलं नाही. तरी पण राज मनावर करतं. जसं मी आज भाभी सांगितल्या ना, माझा कंट्रोल माझा कंट्रोलच अजून नाही. कशावर? तो मनावर कंट्रोल नाही. मग त्या मनाला जे दिसत नाही त्याच्यावर कंट्रोल आणायचं इतकं सोपं आहे का? नाही. पण जसं जसं तुम्ही चांगल्या लोकांचं सानिध्य, चांगले विचार आणि या सगळ्या गोष्टींवर पोटात टाकणारं पण चांगलं टाकायला लागला, तर आपल्याला मनाला मनावर कंट्रोल करता येतं साधनेनं. आणि ही सगळं मी सांगितलं ना, ही सगळीच साधन आहे. आणि याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. धनाजी सर शिक्षक आहेत, मनाला मनावर घेऊन स्वतःचा डायबिटीस घालवलाय आणि मस्त पैकी चांगले काही आहे माहितीये काय, चांगले लिसनर आहेत म्हणून तर समोरचं ऐकतात, वाचतात म्हणून आपल्याला प्रेझेंट करतायत. पेशाने शिक्षक आहेत, योग शिक्षक पण आहेत. जोरदार क्लॅप करू धनाजी सरांसाठी. सुमित सर टाका ऑल म्यूट, केले मी कोर्ट सरांना. स्पॉटलाइट कुठे गेले धनाजी सर? दिसायला लागलेत का नाही? येस या बघा एक मिनिट. येस येस आहेत येस, बघा, धनाचे चौगुले आहेत. केले मी त्यांना मगाशीच. येस, म्यूट टाका सुमित सर. एक मिनिट, अनम्यूट करा सर. ओके, एकदम राईट, एकदम राईट.
या सर्वांना शतायुषी सकाळ. बऱ्याच लोकांनी मनाला मनावर घेतलं, काही लोकांचं मन त्याने आपल्या ताब्यात घेतलं, काही लोक अजून सुरुवातीचे आहेत, ते त्यांच्यावरती मन राज्य करतंय. परंतु या शतायुषी फॅमिलीच्या संपूर्ण लोकांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर योग असेल, प्राणायाम असेल, मॉर्निंग पोलीस स्टेशन असेल किंवा सकाळचं वर्कआउट असेल, ह्या सगळ्यांच्यामुळं त्यांचं मन येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांच्या हातामध्ये असेल किंवा ते त्यांच्या मनावरती राज्य करते. आता हे जे मन आहे, ह्या मनाची आपण कणखरता वाढवायला पाहिजे. आणि मनाची कणखरता वाढवत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत, एका दिवसात होणार नाही, एका तासात होणार नाही, हळूहळू सगळ्या गोष्टी होत जातील. मग ज्या वेळेला आपण मनाची कणखरता वाढवतो त्यावेळेला त्या मनावरती भावनेचं प्रभुत्व असतं किंवा भावना अतिशय स्ट्रॉंग असतात. त्याला इमोशन असं म्हणतो पहा. काही लोकांच्या इमोशन्स इतक्या स्ट्रॉंग असतात, एखादं चांगलं दृश्य बघितलं तरी देखील त्यांना ताबडतोब अतिशय आनंद होतो किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभा राहतात. काही लोकांची भावना इतकी अशी स्ट्रॉंग असते की एखादी चुकीची घटना किंवा वाईट घटना बघितली तरी देखील त्यांचं मन हळायला लागतंय किंवा आपण सहज असं करतो पहा, म्हणजे चुकचुकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवरती भावना स्ट्रॉंग पद्धतीनं काम करत असते. आणि ही जी भावना आहे, ह्या भावनेला आपण काय करायचंय पहा, कंट्रोलमध्ये आणायचं. म्हणजेच थोडक्यात एखादी वाईट घटना असेल, एखादी चांगली घटना असेल, त्याच्यावरती आपण रिॲक्ट कसं व्हायचं, प्रतिसाद कसा द्यायचा, हा प्रतिसाद देत असताना त्यावेळेला आपल्या मनाची कणखरता असायला पाहिजे. नायकोडे मॅडमने सांगितले पहा, फिरायला जाण्याच्या अगोदर त्यांच्या मनामध्ये विचार हा येतोय की मी परत आल्यानंतर आजारी पडणार. म्हणजे पहिल्यांदाच आपण आपल्या मनाला खत पाणी देतोय. प्रथमतः ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत असतात. माझ्या बाबतीत असेल किंवा प्रत्येकांच्या बाबतीत असेल, आपण काय करतो पहा, परिणामाचा विचार जास्त करतोय. आणि जनरली आपण महाराष्ट्रीयन लोक असेल, हे लोक तर आपण जसं किंवा मराठी लोक असतील, हे लोक जास्तीत जास्त परिणाम कसे होतील याचा विचार करतो. एखादी चहाची टपरी काढायची असेल तर एखादी आपण नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करत असताना आपलं काय होते पहा, तो व्यवसाय चालेल का नाही, तिथे लोक येतील का नाही, माझ्या वस्तू खपतील का नाही, अशा अनेक शंका आणि कुशंका आपल्या मनामध्ये तयार होतात आणि मग आपण त्या व्यवसायापासून दूर जातो. प्रॉफिट इज नथिंग बट रिझल्ट ऑफ एंटरप्राइजेस असं म्हणतात. आपण घेतलेला कोणत्याही प्रकारचा फायदा असेल, नफा असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीत असेल, तर आपण धाडस करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण धाडस करतो त्यावेळेला आपण निश्चितच आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. आता जे असे अनेक अडथळे आहेत, त्या अडथळ्यांना आपण सामोरं जात असतो आणि आपण सामोरं जायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये समस्या येणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. आणि मग समस्या जशा येतील त्याच्यातून आपणाला एक 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 उत्तर सापडत जाईल आणि आपण पुढे पुढे जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला पहा, आपण भावना कोणत्या पद्धतीने हाताळतो, मग ती भावना कोणत्या पद्धतीची आहे. जसं पहा, एखादी मोठी घटना घडलेली असेल तर घडलेल्या सेकंदाला किंवा मिनिटाला आपल्यावरती इतका ताण येतो, खूप ताण असतो. परंतु जसं जसं 1 तास होईल, 2 तास होईल, 10 तास होतील, 1 दिवस होईल, 1 आठवडा होईल, 1 महिना होईल, असं जसं दिवस जात असतात तसं तसं ती जी गोष्ट आहे किंवा जी घडलेली घटना आहे त्या घटनेबद्दलचा जो ताण असतो तो ताण हळुवारपणाने कमी 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 होत जातो. मग ही हळुवारपणाने कमी 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 होत जाणारी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्येच
आपण आपल्या मनाला कणखर करत असतो. मग आपण ज्या फॅमिलीमध्ये आहोत ती फॅमिली कशी आहे पहा, तुम्हाला काही तासामध्येच किंवा काही वेळेला काही सेकंदामध्येच मनाची कणखरता तुमची निर्माण करण्याचं काम केलं जातं. आणि पहिल्यांदा काय आहे पहा, जसं एखाद्या रोपाचं बी जेवढं चांगलं असेल तेवढं ते रोप अतिशय तरतरीत किंवा छानपणानं उगवतं. तसं पहिल्यांदा आपण आपलं जे अन्न खातो ते अन्न कोणत्या प्रकारचं आहे त्या अन्नावरती आपण आपल्यामध्ये तरतरीपणा शरीरामध्ये आल्यानंतर ताबडतोब आपण काय करतो पहा, ज्या वेळेला आपण फ्युएल घेत असताना आपण मनानं काय करतो पहा, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असतो की जगातील सर्वात एक नंबरचं फ्युएल मी घेत आहे म्हणजे माझं आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे आणि मी 100 वर्ष जगणार आहे, कारण मी शतायुषी फॅमिलीमध्ये. आपण हिंदू कल्चरमध्ये वाढलेले लोक आहोत. आपल्याला माहित आहे घरामध्ये किंवा इकडं तिकडं देव सतत तथास्तु 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 असं म्हणत असतो. ज्या वेळेला आपण उठल्यानंतर म्हणतो मी शतायुषी फॅमिलीमध्ये आहे, मी 100 वर्ष जगणार, त्यावेळेला देव तुम्हाला तथास्तु असं म्हणत असतो. म्हणजे आपल्याकडं ज्या वेव्ज येत असतात त्या वेव्ज अतिशय चांगल्या पद्धतीने येत असतात किंवा चांगल्या येत असतात. आता पहा, भावना आपण कशा हाताळायच्या, अनेक तऱ्हाच्या भावना आपल्या मनामध्ये येत असतात, सेकंदाला येत असतात. परंतु जसं आपलं मन बा इकडे जातंय तिकडे जातंय, चहाच्या गाड्याकडे जातंय, वड्याच्या गाड्याकडे जातंय, एक स्वीट खाऊ काय, ते स्वीट खाऊ काय, हे खाऊ काय, ते खाऊ काय, असं जात असतंय. त्यावेळेला आपल्याकडं सेटेसर आठवतात. काय खातोस बाबा, पोटाला विचार. त्याला मध्य प्रदेश म्हणतात पोटाला, कारण मध्य प्रदेश चांगला असेल तर सगळं चांगलं. आणि हा मध्य प्रदेश म्हणजे आपल्या देशाचा मध्य प्रदेश देखील मध्यावरतीच आहे. तसं पोट, तसं त्या भावना आपण त्या ठिकाणी त्या सेकंदाला मनावरती कंट्रोल म्हणजे काय आहे, त्या सेकंदाला ज्या वेळेला माझ्या मनामध्ये चहा पिण्याची इच्छा येते त्यावेळेला माझ्या समोर शेट्टी सर दिसतील. शेट्टी सरांनी सांगितलेल्या 1 2 3 4 5 ज्या गोष्टी आहेत त्या मला आठवतील आणि त्यावेळेला मी तिथं थांबणार. असं 1 2 3 10 वेळा होईल, 50 वेळा होईल, परंतु 51 वेळा का होईल पहा, तुम्ही चहाकडे बघणारच नाही. चहा म्हटल्यानंतर तुमच्याकडं सगळ्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतील, त्याचा आपल्या आरोग्याला काय फायदा नाही आहे. असं आपण ह्या ज्या भावना आहेत या भावनावरती थोड्या थोड्या पद्धतीनं का असना आपण काय करत असतो पहा, त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जसं भावनेवरती कंट्रोल येईल तसं आपोआपच आपल्या मनावरती कंट्रोल येईल. आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना पॉझिटिव्ह विचार करायचा. ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह विचार करू त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वेव्ज असतील त्या देखील पॉझिटिव्ह असतील. जसं नायकोडे सरांनी सांगितलं पहा, माझ्या 3 वया कमी झाल्या, येणारी वेळी देखील 2 महिन्यात त्यांची डॉक्टर कमी करतील, जर म्हणजे जसं ते मनावरती घेऊन काम करत आहेत तसं. असे अनेक शतायुषी फॅमिलीमध्ये मेंबर आहेत ज्यांच्या गोळ्या कमी झाल्या, ज्यांची अनेक प्रकारच्या वेदना होत्या, जी दुखणी होती ती दुखणी कमी झाली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हा प्रवास पॅसेंजर गाडीनं का असताना आपण पुढं 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 नेत आहोत. आता मनानं कणखर बनायचं म्हणजे काय बनायचंय पहा, एखादी मोठी घटना घडली की आपण तिला सोडून द्यायचं आणि तिथनं पळून जायचं. मनानं कणखर नव्हे, जे घडलेलं आहे ते आपण ऍक्सेप्ट करायचं. आता लोकांच्या मध्ये कोणत्या गोष्टीमध्ये जास्त ताण येतो, तर काही लोक म्हणण्यापेक्षा 90% लोक एकही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही. आपण स्वीकारायचं. हा, माझ्या हातून चूक झाल्या, पुढच्या वेळेला मी ह्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेन असं जर म्हटला तर तुमच्या समोर जो असणारा व्यक्ती त्याला अतिशय चांगलं वाटेल, काय हरकत नाही. आणि त्याच्या आपण काय तो सांगतो ना त्याच्या विरुद्ध आपण सांगायला लागतोय. मग त्याच्यामध्ये काय होतंय, त्या बॉसला काय वाटतंय माझा पुढचं ह्यो बोलायला लागलाय, म्हणजे ह्यानं काम केलं नाहीच ते नाहीच आणि परत मला सांगायला लागलाय म्हटल्यानंतर त्याचा युगो कुठेतरी हर्ट होतोय.
आणि या दोघांचा युगो हार्ट व्हायला लागतोय. या दोघांच्या मनामध्ये भावना अशा प्रकारची निर्माण होते, मी मोठा काय तू मोठा, आणि त्याच्यामुळं हा ताण वाढत जातोय. आणि जसा ताण वाढत जाईल तसं काय होतंय पहा, प्रत्येक वेळेला माणसाच्या मनामध्ये असणारी गोष्ट जी सुप्त पद्धतीची असते, त्या सुप्त पद्धतीच्या गोष्टीला आपण काय करत असतो पहा, एक प्रकारे खत पाणी देत असतो. जसं आपण कृतज्ञता व्यक्त करतो, ज्या पद्धतीने आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्या पद्धतीने देखील आपण बऱ्याच गोष्टी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करतो, स्वीकारतो, त्यावेळेला काय होतंय पहा, तुमच्या मनावरचा देखील ताण कमी होतोय. आणि समोरची जी व्यक्ती असणार आहे त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटत असतंय की बरोबर आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होईल. आणि आपण तो आलेला जो ताण आहे, म्हणजे आलेली जी समस्या आहे, त्या समस्येपासून दूर जाण्याच्या ऐवजी आपण काय करतो पहा, त्याच ठिकाणी आपण थांबतो. म्हणजे ह्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यावरती एक पहा, मजेशीर मी गोष्ट सांगतो आणि त्या मजेशीर गोष्टीमधूनच आपणाला आपल्या भावनावरती कसा कंट्रोल ठेवता येईल पहा. एके दिवशी अकबर आणि बिरबल हे दोघे जण सहज असं फिरत जात होते. आणि फिरत जात असताना अकबराला एक कावळा दिसतोय. आणि कावळा दिसल्यानंतर अकबराच्या मनामध्ये विचार येतोय की आपण आता काय करायचं, बिरबलाची परीक्षा घ्यायची. म्हणून तो बिरबलाला विचारतोय की बिरबल, आपल्या राज्यामध्ये किती कावळे असतील? अकबरानं विचारल्यानंतर बिरबल म्हणतो, काय नाही, आपल्या राज्यामध्ये 55,550 कावळे आहेत. लगेच बिरबलानं उत्तर देऊन टाकलं. मग अकबराला काय वाटतंय पहा, एवढं फास्ट यानं उत्तर दिलं म्हणजे यानं कावळे कधी मोजले असतील. मग अकबर त्या बिरबलाला राखण्यासाठी, म्हणजे त्याला अडकवण्यासाठी परत प्रश्न विचारतोय, जर एवढे कावळे नसतील तर? तू आता सांगितलं 50,550 कावळे असे काय कावळे आहेत, एवढे कावळे नसतील तर? बिरबल लगे म्हणतो, जर इतके कावळे किंवा इतके कावळे नसतील तर आपल्यातील काही कावळे सुट्टीवरती गेलेले असतील किंवा दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले असतील, त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी झाली असेल. परत अकबर दुसरा प्रश्न विचारतो, जर 55,000 पेक्षा जास्त कावळे, 55,550 पेक्षा जास्त कावळे आपल्याकडे असतील किंवा आपल्या राज्यात असतील तर काय करायचं? तर परत बिरबल म्हणतो, जर 55,550 पेक्षा जास्त कावळे आपल्याकडे असतील तर तुम्ही समजा दुसऱ्या राज्यातील कावळे आपल्या राज्यात आलेले आहेत. तसं घरावरून दिवसातून किती कावळे जातात, किती चिमण्या जातात, याचा कोण विचार करते का पहा, याचा कोणीही विचार करत नाही. परंतु जर एखादा पक्षी, मग ती चिमणी असेल किंवा पोपट असेल, तर तो तुमच्या घरामध्ये येऊन घरटं बांधला किंवा तो सतत तुमच्या घरामध्ये आला तर तुम्ही मात्र त्याचा विचार करता. का विचार करता? कारण तो आलेला जो कावळा किंवा जो आलेली चिमणी आहे, ती चिमणी घरटं बांधेल आणि घरटं बांधल्यानंतर तिचे ज्या काड्या असतील त्या इकडे तिकडे पडतील, ती अंडी घालेल, त्याच्यानंतर पक्षी तयार होतील आणि तिचा किलबिलाट आपल्याला ऐकावा लागेल. म्हणून आपण घरावरून गेलेले जे पक्षी आहेत, मग कावळे असून देत, चिमणी असून देत, पोपट असून देत, याचा विचार आपण करत नाही, परंतु घरामध्ये आल्यानंतर त्याचा विचार आपण करतो. त्या पद्धतीनं दररोजच्या सेकंदामध्ये, तासामध्ये, मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये अनेक सकारात्मक विचार येत असतात, अनेक सकारात्मक भावना येत असतात आणि अनेक नकारात्मक भावना येत असतात. परंतु प्रत्येक भावनेशी, प्रत्येक विचाराशी आपण सहमत असतो का? त्या विचाराशी आपण काय करतो, बांधून ठेवले जातोय काय, चिकटून असतोय काय? तर आपण सगळ्याच विचाराशी किंवा सगळ्याच भावनेशी, मग सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, याच्याशी चिकटून आपण असत नाही. परंतु त्यातील जसं चिमणी किंवा कावळा आपल्या घरामध्ये येऊन घरटं बांधायला लागलाय, तसं एखादा विचार, तशी एखादी भावना आपणाला आपल्या मनामध्ये येते आणि दिवसभर आपणाला त्याचा त्रास होतो. त्यावेळेला आपण त्याचा विचार करतो.
आणि ज्या वेळेला आपण अशा गोष्टींचा विचार करत असतो, मग ती गोष्ट कोणत्या पद्धतीची आहे ते आपण खरोखरच मनावर ताण करून घेण्यासारखी आहे काय? मनावर ताण करून घेण्यासारखी नसेल तर आपण कशाला त्याच्यामध्ये गुरफटायचं? जसं घरावरनं जाणाऱ्या एकाही पक्षाची आपण नोंद करून ठेवत नाही, तसं येणारे जे विचार आहेत, जाणारे जे विचार आहेत, ते येतील पण आणि जातील पण. आणि त्या वेळेला मात्र आपण त्या भावनावरती काय करायला पाहिजे? कंट्रोल ठेवायला पाहिजे. आपण ज्या भावना आहेत त्या भावना सकारात्मक असल्या आणि नकारात्मक असल्या तर त्याच्याशी चिकटून न राहता त्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. आणि हे जर सोडून द्यायचं असेल आणि हे जर मनाला कणखर करायचं असेल तर आपल्याला परत एकदा सांगतो, आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे. कारण का पहा, कारण ज्या वेळेला आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये असतो त्यावेळेस वेळेला आपण एखादा चांगला विचार ऐकत असतो. आणि विचार ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये थोड्या का असताना भावना काय होत असतात किंवा आपल्या मनाचं देखील आटत असतं. आपल्यामध्ये कोणत्या हा प्रकारचा बदल करायला पाहिजे किंवा आपण देखील असं वागायला पाहिजे असं आपण ठरवत असतो. तसं कोणताही विचार येऊन दे, कोणतीही भावना येऊन दे, ती भावना आपल्या मनावरती परिणाम करणार नाही. हे जर आपल्याला शिकायचं असेल आणि हे जर आपण ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी 5,000 वर्षापूर्वी जे योगानं सांगितलेलं आहे आणि आज आपण त्याचं परत परत रिपिटेशन करत आहोत आणि त्याच्यातून आणि ह्या मॉर्निंग फुएल स्टेशनच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांच्या विचारामध्ये बदल करून त्यांना कणखर कसं बनता येईल. कारण 21व्या शतकामध्ये अनेक लोक मनानं कणखर नाही आहेत. ते ताबडतोब काय होतात, बीपी शुगर होण्याचं कारण कुठलं असेल तर ताणतणाव हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आणि ज्या वेळेला ताणतणाव येत असतो त्यावेळेला आपण मनानं कणखर व्हायला पाहिजे. आणि मनानं कणखर होण्यासाठी डॉक्टर साहेब कुठल्या दवाखान्यात एक गोळी मिळत नाही आणि ती गोळी आपण स्वतः निर्माण करायला पाहिजे. म्हणजेच आपण योग असेल, ध्यान नसेल, धारणा असेल, समाधी असेल किंवा दररोज आपण पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये आणि पॉझिटिव्ह विचार पहा. आपण सकाळी उठल्यानंतर जे पॉझिटिव्ह विचार ऐकले, दिवसभर ज्यांना अजून गोळ्या कमी करायचे असतील त्यांच्या समोर नायकवडे सर असतील आणि नायकवडे मॅडम असतील, की ते विचार करतील, काय करतील पहा. काय हरकत नाही, त्यांच्या गोळ्या कमी होत्या, माझ्या पण व्हायला पाहिजे, मला पण हे घ्यायला नको, मला ते खायला नको आणि मला हा प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला येणारे जे सकारात्मक आणि नकारात्मक विचार आहेत ते अनेक येऊ देत आणि वर्ण जाऊ देत, परंतु आपल्या मनाला त्याचा स्पर्श होता कामा नये. आणि जरी आले तर त्याचा आपण ताण घेता कामा नये. कारण आपणाला आतमध्ये कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होत असतात ते त्या व्यक्तीलाच माहिती असतं, दुसऱ्या व्यक्तीला काय माहिती नसतंय. त्यामुळं विचार असेल, समजूतदारपणा असेल, श्रद्धा असेल, ह्या खोलवर गोष्टी आपण ज्या वेळेला जाणीव करून घेतो त्यावेळेला मनानं कणखर आपण बनायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण मनानं कणखर बनतो त्यावेळेला आपल्यामध्ये जी आत्मजागरूकता आहे ती वाढवली जाते आणि त्याच्यावरती आपण प्रभुत्व मिळवत असतो. आणि हे प्रभुत्व मिळवण्याचं मार्गदर्शन या ठिकाणी शतायशी फॅमिली मधून केलं जातं. हे खरोखरच आपण सर्वजण भाग्यवान आहोत. ओके, थँक्यू. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण धनाजी सरांसाठी. कारण का की खरंच मनाचा भावनेशी आणि भावनेचा मनाशी केवढा क्लास कनेक्शन आहे. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपण लक्षच द्यायला नको, त्याच गोष्टींवर ज्यादा फोकस करतोय, त्याच गोष्टींवर ज्यादा लक्ष देतोय आणि स्वतःची हॅरॅसमेंट आपण करून घेतोय. धनाजी सर म्हणतात ना, तसं रिअल आहे की आपण इनबिल्ट निगेटिव्ह आहोत. एखादी गोष्ट करण्याच्या आधी पहिल्यांदा विचार करतो की नाही झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर, हे खाल्ल्यानंतर अमुक होईल, तमुक होईल. नाही, आपल्याकडे कितीतरी अशी लोक असतात की जे स्वतःवर काम करतायत, स्वतःच्या गोळ्या बंद होत आहेत. मग त्या लोकांच्याकडे बघून आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. मनाला खरंच खंबीर करायला पाहिजे, मनाला स्ट्रॉंग करायला पाहिजे. मन जे चिंतत ना तेच आपल्या बाबतीत होत असतं. मग मन काय चिंतणार आहे? चांगल्या गोष्टी, मग चांगले संपर्क, चांगलं विचार डोकीत यायला पाहिजेत ना, सगळ्यांच्याच यायला पाहिजेत का फक्त आपल्या?
नाही. तर आपल्याला आज एक भारी संकल्प करूया, क्रांती होईल क्रांती. कधी माहितीये का? जर आपण पण आपल्या मनाला मनावर घेतलं तर. आणि कशासाठी? एक व्यक्तीला उद्याच्या कॉलवर जॉईन करणं. तुम्ही म्हणाल परमास्त असा हात लावायला लागलाय. हीच अवघड गोष्ट आहे.